आजींचा पूर्व इतिहास म्हणजे मच्छिंद्रनाथ चंद्रागिरी ग्रामामध्ये भिक्षेला गेले आणि त्या ठिकाणी भिक्षाला मागायला गौडच जे ग्राहक म्हणजे गौड म्हणजे पाटील काराडीमध्ये पाटलाला गौड म्हणतात. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपलं ती भिक्षा मागितली. पण त्या सरस्वती नावाच्या बाईला काय म्हटलं की आपल्या मनामधली जी इच्छा आहे ती हे पूर्ण करू शकतील म्हणून त्यांनी भिक्षा घातली आणि म्हणले महाराज गडगंची श्रीमंती भरपूर आहे पण माझ्याकडे संतती नसल्यामुळे मी फार दुःखी आहे. तर त्यावेळेला तिचं अंतःकरण प्रेम जाणलं त्यांनी आणि प्रत्येक सूर्यविराच्या त्या ठिकाणी तिला इंग्लिश भेटली गावी आणि मी 12 वर्षांनी पुन्हा ज्या वेळेला येईल त्यावेळेला मग त्या मुलाला अनुभव देऊन कृतार्थ झाले. एवढं सांगितलं आणखी ते निघून गेले. आता बाया बाया सगळेजणी बसल्या संध्याकाळच्या वेळेला त्याच्यामध्ये विषय निघाला की असं असं कानपाडी आला होता त्या बायाने तिचं मन विचारतो अशी मोठं भस्माने कोण होतात आपल्याला कानपडी लोक असे असतात अमुक तमुक असं नाही नाही ते तिच्या डोक्यात विचार भरवले. हे घाबरले. मग त्यांनी काय परबुद्धीने मन भ्रमले भस्म उकिड्या मग हिचं टाकेले तेथे जन्मले सूर्यगिरी शक्तीने श्री गोरक्ष देते आणि त्या ठिकाणी उकरड्यात त्यांनी ते भस्म टाकून दिलं. पुन्हा 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ फिरत 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 पुन्हा त्या ठिकाणी आले. आल्यानंतर लख म्हणल्यानंतर ही घाबरली आणि बाप म्हणले आता हा कानपडी आला आता माझं काही खरं नाही. त्यावेळेला पुन्हा हाक मारले. तिला नाव बाळ म्हणजे तुझं नाव काय म्हणजे सरस्वती. मी तुला 12 वर्षापूर्वी भस्म दिलं होतं. तिला आठली बापरे म्हणजे आता हे भस्म काय काय मग कुठे आहे मुलगा ते म्हणजे नाही झालं असं होणंच शक्य नाही म्हणले. प्रत्यक्ष हरिनारायण हरिनारायण नाही म्हणले तो सूर्यवीराच्या शक्तीने भस्म मंत्रून दिलेलं आहे. वाया जाणार नाही. कुठे मुलगा घेऊन ये नाही म्हणे जाणार नाही. त्यांना राग आला होता आतून पण वरून त्यांनी शांतता दाखवली की बरं आता तुझ्या नशिबातच नाही म्हणजे पण ते भस्म कुठं टाकल्याची जागा तरी दाखव निदान मला. मग त्यावेळेला तिने ती जागा दाखवतो. 12 वर्षाचा उखंडा साचलेला होता. आणि महाराज मच्छिंद्रनाथाने देश म्हणल्यावर हातून आवाज आला गुरु मी आतमध्ये आहे मला बाहेर काढ. ज्या वेळेला ते वरचं सर्व काढलं गोरक्षनाथांना हात धरून बाहेर घेतलं त्यावेळेला ती सरस्वती जननी रडायला लागली की एवढा सुंदर मुलगा माझ्या पोटी जन्माला आला असता पण मी लोकांचा ऐकून काय. त्यावेळेला त्याने सांगितलं अभी ये बच्चे के ऊपर तेरा कोई अधिकार नहीं है मैंने आपको दिया था. गेली म्हणजे त्यावेळेला गोरक्षनाथांना कळवळा निर्माण झाला आणि त्याने सांगितलं की विठाबाई म्हणले आपला सरस्वती जणी तू जरी मला याच्यात टाकलेलं असलं तरी तू माझी आईच आहेस माझी जननीच आहेस पण ह्या जन्मी नाही. तू पुढच्या जन्मी पोराळ्याची विठाबाई म्हणून जन्माला येशील त्यावेळेला मी तुला अनुग्रह देऊन कृतार्थ करीन म्हणजे. आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ दोघं मग काही कालांतराने आजींच्या पोथीमध्ये आमच्या हरिमामाने सगळं त्याचा उल्लेख घातलेला आहे. कालांतराने मग कोराळ्याला विठाबाईचा जन्म झाला. झाल्यानंतर त्यांचे जे आई वडील होते ते संगमनेर दाखवलेल्या पुराण कथा वगैरे सांगण्यासाठी ते तिथं राहिले. मग हे धनिक लोक होते सगळे श्रीमंत लोक होते कोराळ्याचे. आपल्या गावामध्ये कोणीतरी पुराणिक पाहिजे बा कथा वगैरे करायला म्हणून श्रीधर रंगोबाई आणखी त्यांच्या आई वडिलांना ते तिथे घेऊन आले कोराळ्यामध्ये. मग ते पुराण वगैरे कथा वगैरे करायचे. मग त्या ठिकाणी विठाबाईचा जन्म झाला. मग पुन्हा कालांतराने हळूहळू 2 मुलं झाली. मुलं विठाबाई जन्मल्या. त्यांची एक आई होती म्हणजे विठाबाईची आजी. त्यांच्याकडे ब्रह्मदेव नावाचा मुलगा आला त्याचं वय वर्ष होतं 40. म्हणला काय झालं म्हणलं आता माझी इकडचे कोणी नाही तिकडचे कोणी नाही आता म्हणजे मी गेलो की संपलं आता माझं घरदार कोणाला आता कोण मला पोरगी देणार माझं निम्याच्या वर वय झालं. म्हातारीने सांगितलं एखादा आधी ब्राह्मण पाहते गरीब ब्राह्मण त्याला कन्यादान करून देते. त्याला विश्वास झाला की म्हणजे ज्या अर्थी ही म्हातारी बोलले त्या अर्थी आपलं कार्य होणार हे निश्चित. पण पुढं कालांतराने हिचं मरण आलेलं तिला कळालं. त्यावेळेस त्याने विठाबाईच्या वडिलांना हात मारले होते सिंधर इकडे काय म्हणजे मी असं ब्रह्मदेवाला वचन दिले नाही
तर म्हणले मला आता वेळ नाही, मी चालले. तर मी मेल्यानंतर माझ्या वर्ष श्राद्धाची आज या विप्राला सुटी कर, या ब्राह्मणाला एखादा आणि ब्राह्मण बघ आणि कन्यादान करून याला दे. विचार केला मनाशी, ते म्हणजे तू गेल्यानंतर तुझं वर्ष श्राद्धाचे आज, तोपर्यंत तुझी वासना कशाला घुटमळत ठेवायची, माझी विठावही ब्रह्मदेवाला अर्पण करतो. असं म्हणल्याबरोबर ते म्हणले विठावही ब्रह्मदेव, आणि तू काय पोरीचं मात्र करतो का? पूर्वी 5 वर्षाची आहे, तू 40 वर्षाचा आहे. नाही म्हणले, जसं तिचा योग असेल तसं मला सुचलं, माझ्या तोंडातून शब्द गेला, मी माझी विठावी ब्रह्मदेवाला दिली. असं म्हणल्यानंतर आईने देह ठेवला. थोडं कालांतराने एखादा चांगला दिवस मुहूर्त पाहिला आणि कन्यादान दिलं. म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये नाथपंथ एवढा कडक आहे की त्या ह्याच्यामध्ये जन्म घेण्यामध्ये आणि त्यांची सेवा करून त्यांना उतरे होण्यामध्ये सुद्धा आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत पाहिजे, तेव्हा नाथांची कृपा होते आणि ते आपल्याकडनं सेवा करून घेतात. मग भाजीपाला नाहीये किंवा पैसा टाकला विकत आणला. नाथ खूप परीक्षा पाहतात. नाथ पण तुझं वन्नी इंगळ गोरक्ष खास गैराचा. आजीने विठामेने संपूर्ण आयुष्यभर कसाला लागल्या, पण एक पाऊल मागं नाही. नाथ जे सांगतील त्याच्या पुढे पाऊल, 5 पाऊल, पण मागं नाही. म्हणून आम्हाला संपूर्ण सगळ्या ह्याला विनंती एकच आहे की तुम्ही जगामध्ये जग एकीकडं आणि नाथांची सेवा एकीकडं. तुम्ही फक्त आजीची दीनानाथ गुरुमाऊली म्हणून सेवा करा, तुमचे नाव पहिलं तिराला गेल्याशिवाय राहणार नाही. दीनानाथ गुरु महाराज.